मी अनुराधा सनगर. जनवार्तामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पाहूया पुण्यातील काही विशेष घडामोडी. नवी पेठ येथील विठ्ठल मंदिर मोगऱ्याच्या सुगंधाने न्हाऊन निघाले. विठू नामाचा जयघोष आरतीच्या पार्श्वभूमीला लयबद्ध घंटानाद यात तल्लीन झालेले विठ्ठल भक्त आणि सोबतीला लक्षावधी मोगऱ्यांच्या सुगंधाने दरवळलेल्या वातावरणात नवी पेठ येथील विठ्ठल मंदिर न्हाऊन निघाले. विठ्ठल मंदिराच्या वतीने दरवर्षी हा मोगरा महोत्सव साजरा करण्यात येतो. यावेळी गाभाऱ्यात संपूर्ण मोगऱ्याच्या फुलांनी सजावट करण्यात आली होती. ही सजावट मंदिराचा दिमाग वाढवत होती. मी या विठ्ठल मंदिराचा पुजारी आहे. बाळकृष्ण महाराज कुलकर्णी. श्री विठ्ठल मंदिर मराठा मंडळ नवी पेठ या ठिकाणी आम्ही सालाबादप्रमाणे दरवर्षी वासंती बुटीचा कार्यक्रम करतो. सालाबादप्रमाणे याही वर्षी आम्ही वासंती बुटीचा कार्यक्रम केलेला आहे. या उटीच्या कार्यक्रमासाठी आम्ही भव्य अशा प्रकारचं मोगऱ्याचं डेकोरेशन केलेलं आहे. 10-15 किलो मोगरा वापरलेला आहे आणि उत्तम अशा प्रकारचं डेकोरेशन करून आमच्याकडं 10 ते 12 भजनाचा कार्यक्रम आहे. त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम सालाबादप्रमाणे दरवर्षी होतो. आमच्या मंदिराची फार जुनी पुरातन अशी परंपरा आहे. 135 वर्षापूर्वीचं हे जुनं मंदिर आहे. त्यामुळे पारंपरिक सर्व प्रकारचे जे कार्यक्रम आहेत वारकरी सांप्रदायिक सर्व कार्यक्रम आमच्याकडं या ठिकाणी राबवले जातात सालाबादप्रमाणे. आणि आमची भव्य अशा प्रकारची पंढरपूरला पायीवारी असते. जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या बरोबर रथाच्या मागं 4 नंबरची दिंडी असते. आमची दिंडी घेऊन आम्ही जवळजवळ 400-450 वारकरी आम्ही पंढरपूरला पायी जातो. ही पण आमची परंपरा आहे. पत्रकाराच्या मनात शंका आली तर शोध लागेल आणि शोध पत्रकारिता होईल असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष फमू शिंदे यांनी केले. पत्रकार वरुणराज भिडे मित्रमंडळाच्या वरुणराज भिडे 14व्या स्मृती पुरस्कार समारंभात ते बोलत होते. हा कार्यक्रम गरवारे महाविद्यालयात पार पडला. ज्येष्ठ उद्योजक प्रतापराव पवार, डॉक्टर सतीश देसाई, म्हाडाचे अंकुश काकडे, ग्राहक पेठेचे सूर्यकांत पाठक, माजी आमदार उल्हास पवार, डॉक्टर शैलेश गुजर आदी उपस्थित होते. फमू शिंदे म्हणाले, शंका ही शोधाचे अधिष्ठान आहे. पत्रकाराला शंका आली तरच नव्या विषयांचा शोध लागेल. पत्रकाराला सत्याच्या शोधावर खूप काम करावं लागतं. अभिव्यक्त झाल्याशिवाय जाणीव होत नाही. विवेकशीलता आपल्यामध्ये आली तर सर्व जग आपले आहे ही भावना येते. विवेकशीलतेचे संस्कार पत्रकारितेतूनच येतात. यावेळी मान्यवरांच्या हस्ते मुख्य पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार सतीश कामत यांना देण्यात आला. तर आश्वासक पत्रकारिता पुरस्काराने नम्रता फडणीस, सुनील क्षीरसागर, दीप्ती राऊत यांना गौरवण्यात आले. स्वाती बोबडे आणि अनिल तांबे या 2 विद्यार्थ्यांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. प्रतापराव पवार म्हणाले, समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांनी काम केले पाहिजे. नेते काही करत नाहीत म्हणून चालणार नाही. माफी मागून प्रश्न मिटणार नाहीत. तर मतदारांची नावे वगळणाऱ्या अधिकाऱ्यांना अटक का होत नाही. पुरस्कारानंतर मनोगत व्यक्त करताना सतीश कामत म्हणाले, पूर्वी पत्रकारिता करताना फॅक्स पाठवणे, बातम्या टपालाने पाठवणे अशा गोष्टी कराव्या लागायच्या. गेल्या 10 ते 15 वर्षात तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एकमेकांशी संवाद साधणं सोपं होऊ लागलं आहे. व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधणे, माहितीची देवाणघेवाण लवकर करता येत आहे. जग खूप बदललं असल्यानं आव्हानं बदलली आहेत.
नव्या पिढीकडे खूप चांगल्या संधी आहेत, त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. माहेर सोडून सासरी आले. इथेही प्रेमाची मायेची माणसं होती, पण माझं भविष्य सुरक्षित आहे याचा आनंद आत्मविश्वास वाढवणारा होता. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने निराधार मुलांसाठी आंबे खाण्याच्या अनोख्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. फळांचा राजा असलेला आंबा म्हणजे बालगोपाळांची पहिली पसंती. त्यातच आंबे खाण्याची स्पर्धा असल्यास त्यांचा आनंद तर द्विगुणित होतो. स्पर्धेतील हार जिताचा विचार बाजूला ठेवत बालकांनी आंब्यांवर चांगलाच ताव मारला. निरंजन सेवाभावी संस्थेच्या वतीने या अनोखी स्पर्धेचे आयोजन कृष्णसुंदर गार्डन येथे करण्यात आले होते. या स्पर्धेत जवळपास 250 बालक सहभागी झाले होते. त्यामध्ये 150 अनाथ मुलांचा सहभाग होता. 4 ते 6 वर्षे तसेच 7 ते 10 वर्षे वयोगटातील मुलांची स्पर्धा घेण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उद्योगपती हिरालाल शहा, जयप्रकाश मुंदडा उपस्थित होते. यावेळी छोटा भीम कार्टूनने लहान बालकांना आंब्याचे चॉकलेट, जेली चॉकलेट देऊन मुलांचा आनंद द्विगुणित केला. आलेल्या बालगोपाळांचे फोटो काढून देण्यात आले. कार्यक्रम स्थळी आंबामय वातावरण झाले होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आनंद कासट, अमित गायकवाड, विराज तावरे, जयेश कासट यांनी विशेष सहकार्य केले. सामाजिक बदलामध्ये शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असते असे मत आर्मी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे संचालक ब्रिगेडियर S.K. लाहिरी यांनी व्यक्त केले. पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आकुर्डी आणि सेंटर फॉर एज्युकेशनल अँड सोशल डेव्हलपमेंट यांच्या संयुक्त वतीने 27 एप्रिल 2014 रोजी रोल ऑफ टीचर्स अँड एज्युकेशनल इन्स्टिट्यूट या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या उद्घाटन समारंभासाठी डॉक्टर V.Z. साळी, ब्रिगेडियर S.K. लाहिरी, डॉक्टर नितीन घोरपडे, डॉक्टर अनवर शेख, डॉक्टर मोईन खान उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर नितीन घोरपडे यांनी केले. यानंतर डॉक्टर अनवर शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले आणि या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा होण्याच्या निमित्ताने या परिषदेचे आयोजन केल्याचे सांगितले. या परिषदेसाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचे त्यांनी या ठिकाणी आभार मानले. उद्घाटन समारंभाचे प्रमुख पाहुणे डॉक्टर साळी यांनी समाजात होणारे बदल आणि त्यातील शिक्षकाची भूमिका याविषयी मार्गदर्शन केले. शिक्षकाचे अध्ययन आणि अध्यापन प्रभावी असणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवता आल्या पाहिजेत. आजचा समाज शिक्षकाला दर्जा देतो का याचाही आज विचार होण्याची गरज आहे. शिक्षकाचा पेशा स्वीकारल्यावर शिक्षकी पेशा आणि बाणा शिक्षकामध्ये आला पाहिजे. जाता जाता त्यांनी शिक्षकांना अनेक मोलाचे सल्ले दिले. ब्रिगेडियर S.K. लाहिरी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिक्षक हा सामाजिक बदलांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावतो हे सर्वसामान्य असल्याचे सांगितले. आजच्या काळात सामाजिक बदल करण्यासाठी शिक्षकाकडे काही गुणवैशिष्ट्ये असणे गरजेचे आहे. त्यामध्ये शिस्त, सांघिक कार्यक्षमता याचा प्रामुख्याने विचार करावा असे त्यांनी सांगितले. या परिषदेमध्ये 70 शिक्षक सहभागी झाले होते. तसेच 55 शिक्षकांनी शोधनिबंध सादर केले. आई वडिलांनी पै जमवून मला शिकवण्याचा निर्णय घेतलेला कळत होता. माझ्या उच्च शिक्षणासाठी त्यांनी मला कायमचा आधार मिळवून दिला होता. त्यांनी स्वतःसाठी कधीच काही केलं नाही, पण माझ्यासाठी समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड. गुंतवणूक भावनांची, आनंद लक्षावधीचा. समृद्ध जीवन मल्टीस्टेट मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड.
शिक्षण मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिक्षण मंडळाच्या कार्यालयावर कुंडी मोर्चा काढला। मोर्चामध्ये मनसे शहराध्यक्ष बाळा शेडगे, प्रकाश ढोरे, गटनेते वसंत मोरे, नगरसेवक राजू पवार, रवींद्र धंगेकर, नगरसेविका पुष्पा कनोजिया आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। शिक्षण मंडळाने कुंड्या आणि झाडे खरेदीमध्ये गैरव्यवहार केल्याचा आरोप मनसेचे नगरसेवक रवींद्र धंगेकर यांनी केला होता। लोकसभा निवडणुकीच्या काळात शिक्षण मंडळाने शाळा सुशोभीकरणाच्या नावाखाली केवळ 3 कुंड्या तब्बल 3000 रुपयांना खरेदी करून शाळांना दिल्या आहेत। त्यामुळे पालिकेच्या सर्वसाधारण सभेत शिक्षण प्रमुख तुकाराम सुपे यांना धारेवर धरले होते। तसेच आयुक्तांनी शिक्षण प्रमुखांच्या चौकशीचे आदेश देऊन त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवले, तर रवी चौधरी यांच्यावर कोणतीही कारवाई केली नव्हती। चौधरी यांनी राजीनामा दिला नाही तर मनसेच्या पद्धतीने आंदोलनाचा इशारा दिला। या शिक्षण मंडळामध्ये 2013-14च्या बजेटला 5 लाख रुपयाची बाग आणि निसर्गासाठी तरतूद होती। ऍक्च्युअल हे सगळं टेंडर प्रक्रियेने करणं अपेक्षित होतं, परंतु टेंडर प्रक्रिया ही आचारसंहितेमध्ये येते, त्याचा बाऊ केला आणि त्यांनी या आचारसंहितेमध्येच शिक्षण प्रमुख आणि शिक्षण मंडळाचे अध्यक्ष यांनी संबंधित आमच्या स्टाफवरती इथल्या प्रेशर आणलं आणि त्यांनी मुख्याध्यापकांच्या नावाने चेक तयार केले। ते चेक सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवू शकेल। इथे डायरेक्ट इंडिव्हिज्युअल नावाने केले। कुठल्याही शासकीय चेक हा इंडिव्हिज्युअल नावाने जाऊ शकत नाही जर एखादी खरेदी करायची असेल, परंतु त्यांनी तो इंडिव्हिज्युअल नावाने चेक दिला। त्यांच्या तो संस्थेचा जो गायकवाड म्हणून जो ज्या ठेकेदार आहे त्या गायकवाडच्या हातात सगळे चेक दिले आणि ते सगळे चेक घेऊन तो संबंधित गायकवाड हा जो त्यांचा ठेकेदार आहे तो आमच्या प्रत्येक पुणे शहरातल्या प्राथमिक शाळेतल्या मुख्याध्यापकांकडे गेला। त्यांनी त्याला तिथे 3 कुंड्या दिल्या आणि हा तुमच्या नावाचा हा चेक आणि त्या चेकच्या अगेन्स्टमध्ये त्यांनी पैसे घेतले। जी कुंडी पुणे शहरामध्ये बाजारामध्ये 200 रुपयाला मिळते, रुपयाला घेतली। अगदी प्रोफेशनली तुम्ही गेलात तर एखाद्या नर्सरीमध्ये गेलात तर तुम्हाला 100-150 रुपयाला मिळेल। अशी कुंडी त्यांनी 3000 रुपयाला 3 कुंड्या घेतल्यात। म्हणजे याच्यात खूप मोठा भ्रष्टाचार झालाय। खरंच यांना बाग आणि निसर्गावरती काम करायचं होतं तर पुणे शहरामध्ये अनेक शाळांमध्ये गांडूळ खताचे प्रकल्प आहेत ते त्यांनी डेव्हलप करणं अपेक्षित होतं, किंवा अजून दुसरं मुलांना याच्या पर्यावरणावरती एखादं लेक्चर ठेवायचं, या प्रकारची कामं करणं अपेक्षित होतं। पण हे कुठेही न करता आपल्या तुंबड्या कशा भरल्या जातील या दृष्टिकोनातून त्यांनी हे कृत्य केलेलं आहे। आणि ज्या वेळेस त्या चेकवरती सही करणाऱ्या एका शिक्षण प्रमुखाला आयुक्तांनी, आम्ही ज्यावेळेस जनरल बॉडीमध्ये प्रेशर आणलं त्यावेळेस आयुक्तांनी त्यांचा 15 दिवसाच्या रजेवर पाठवलं। मग हा शिक्षण मंडळाचा अध्यक्ष हा काय कुणाचा जावई नाहीये? हॉटेल तरवडे क्लर्क्स इनचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 1 मे रोजी होणार आहे। या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत हॉटेल तरवडे क्लर्क्स इनचे संचालक प्रवीण तरवडे यांनी ही माहिती दिली। यावेळी जनरल मॅनेजर गौतम सेठ, संचालक निलेश तरवडे उपस्थित होते। पुण्याचे वाढते औद्योगिक व पर्यटन महत्त्व लक्षात घेऊन तरवडे कुटुंबियातर्फे पुण्यात डेक्कन जिमखाना परिसरात शिरोळे पथ येथे हॉटेल तरवडे क्लर्क्स इन या बहुमजली संपूर्ण वातानुकूलित व्यावसायिक दर्जाच्या सुसज्ज हॉटेलची उभारणी केली असून याचे उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते 1 मे रोजी सायंकाळी 5 वाजता संपन्न होत आहे। मे क्लर्क्स इनचे अध्यक्ष श्रीवास्तव हे या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील। या नव्या हॉटेलची वास्तू 4 मजली असून भूमिगत 2 मजले पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली असून वाहनांसाठी कार लिफ्टची देखील सोय करण्यात आली आहे। संपूर्ण वातानुकूलित असणाऱ्या 25 अद्ययावत सेल्फ कंटेंट डबल रूम्स, सुमारे 150 ते 175 आसन क्षमता असणारा सुसज्ज वातानुकूलित बँकेट हॉल व एका वेळी 70 लोक बसू शकतील एवढे भव्य वातानुकूलित रेस्टॉरंट, छोटा कॉन्फरन्स हॉल ही सारी हॉटेलची वैशिष्ट्ये आहेत। सर्व 25 वातानुकूलित डबल रूम्समध्ये डबल बेड, वॉर्डरोब, उंची पडदे, सोफा, टेबल खुर्च्यांसह मिनी बार, टीव्ही या समवेतच संपूर्ण रूम वायफाय युक्त असणार आहे। एकूण 2 पॅसेंजर लिफ्टची व्यवस्था असून सर्व्हिस लिफ्ट वेगळी आहे। बँकेट हॉलमध्ये LCD, प्रोजेक्टर, स्क्रीन, माईक आदी सुसज्ज व्यवस्था असून कॉन्फरन्सेस, पत्रकार परिषदा तसेच छोट्या घरगुती कार्यक्रमांना देखील हा हॉल अतिशय उपयुक्त ठरणार आहे। रेस्टॉरंट सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत सुरू राहणार असून सकाळी नाश्त्याला मराठी, दाक्षिणात्य, कॉन्टिनेंटल आदी पदार्थांची रेलसेल असणार आहे। भोजनामध्ये शाकाहारी व मांसाहारी, भारतीय जेवण, चायनीज, कॉन्टिनेंटल आदींची विशेष सोय करण्यात आली आहे। येथे लवकरच परमिट रूम देखील सुरू होणार आहे। ग्राहकांना उत्तम सेवा देण्यासाठी सुमारे 75हून अधिक प्रशिक्षित स्टाफ नेमण्यात आला असून वॅलेट पार्किंगची सोय देखील करण्यात आली आहे।
आपलं स्वप्न, आपलं मन, आपलं स्वतःचं घर हेच खरं धन. समृद्ध जीवन पार्क सादर करत आहे 140 फ्लॅट्सची एक प्रशस्त गृह योजना. कात्रज कोंढवा रोडवर बिबवेवाडीपासून फक्त 2 किलोमीटर अंतरावर आपल्या आर्थिक गणितात बसणारे 1 व 2 BHK फ्लॅट्स. तब्बल 3 मजली पार्किंग सह ऐस पैस गार्डन, क्लब हाऊस आणि इतर सुविधांनी सुसज्ज. बुकिंग साठी संपर्क 9850937373 9850947373. समृद्ध जीवन, नांदी सौभाग्याची, सुरुवात प्रगतीची. अखंड हिंदुस्थान स्वीकारण्यापेक्षा काँग्रेसने द्विराष्ट्रवाद नाकारून फाळणी करणे सोयीस्कर मानले, असे मत ज्येष्ठ लेखक आणि संशोधक शेषराव मोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दिला जाणारा कृष्ण मुकुंद पुरस्कार ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत डॉक्टर सदानंद मोरे यांच्या हस्ते शेषराव मोरे यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पुरस्काराला उत्तर देताना ते बोलत होते. साहित्य परिषदेच्या कार्याध्यक्षा डॉक्टर माधवी वैद्य, प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनील महाजन, डॉक्टर नलिनी गुजराथी आदी यावेळी उपस्थित होते. शेषराव मोरे म्हणाले, संख्याबळाचा विचार न करता सर्व राष्ट्रे समान असतात, म्हणून हिंदू आणि मुस्लिम ही 2 समान राष्ट्रे असून त्यांना अखंड हिंदुस्थानच्या राजसत्तेत समान वाटा मिळाला पाहिजे, यासाठी हा सिद्धांत मांडण्यात आला होता. मात्र हिंदुस्थान समोर खरा प्रश्न स्वातंत्र्य प्राप्तीचा नव्हता, तर स्वतंत्र हिंदुस्थानात हिंदू आणि मुस्लिम एक राष्ट्र म्हणून राहील काय, असा प्रश्न होता. आम्ही 700 वर्षे राज्य केले, ही भावना सोडायला आणि लोकशाही राज्यात अल्पसंख्याक म्हणून राहायला मुस्लिम तयार नव्हते. म्हणून हिंदू मुस्लिम प्रश्न सुटेपर्यंत स्वातंत्र्य नको, अशी गांधीजींची 1942 पर्यंत भूमिका होती. या प्रश्नावर फाळणीचा तोडगा निश्चित करूनच 42 मध्ये त्यांनी छोडो भारतची घोषणा केली होती. मुस्लिम लीगला पूर्ण सत्ता देऊन महात्मा गांधीजींना अखंड हिंदुस्थान पाहिजे होता, पण तोही विचार त्यांच्या मनात खरा नव्हता. गांधीजी हे खूप राजकारणी होते. त्यांना कोणत्या स्वरूपाचा अखंड हिंदुस्थान पाहिजे होता हे त्यांनी कधीही स्पष्ट केले नाही. गांधीजींच्या सल्ल्याशिवाय काँग्रेस कोणताही निर्णय घेत नव्हते. गांधीजींनी फाळणी मान्य केली, पण द्विराष्ट्रवाद मान्य केला नाही. शहरातील प्रमुख 6 उद्याने उशिरापर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्याने उद्यानांमध्ये वाढणारी पर्यटकांची गर्दी लक्षात घेऊन शहरातील प्रमुख 6 उद्यानं सकाळी 6 ते रात्री 9 पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय महापालिकेच्या उद्यान विभागाने घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी 15 जून 2014 पर्यंत करण्यात येणार असून त्या कालावधीत देखभाल दुरुस्तीच्या सुट्टीच्या दिवशीही ती सुरूच ठेवण्यात येतील, अशी माहिती मुख्य उद्यान अधीक्षक TN जगताप यांनी दिली. राज्यभरातील शाळा आणि महाविद्यालयांना उन्हाळ्याची सुट्टी लागली आहे, त्यामुळे शहरातील नागरिकांसह राज्यभरातून शहरात मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात. मात्र दुपारच्या सुमारास उद्याने बंद असल्याने तसेच सुट्टीच्या दिवशी ती देखभालीसाठी बंद ठेवण्यात आल्याने पर्यटनासाठी आलेल्या तसेच कुटुंबासह बाहेर पडलेल्या नागरिकांची गैरसोय होते. यामुळे यावर्षीच्या उन्हाळ्याच्या सुट्टीत छत्रपती संभाजीराजे उद्यान, तात्यासाहेब थोरात उद्यान, कोथरूड यशवंतराव चव्हाण उद्यान, सहकार नगर, पु ल देशपांडे उद्यान, सिंहगड रस्ता, पेशवे पार्क, स्वारगेट आणि डॉक्टर राम मनोहर लोहिया उद्यान, हडपसर ही उद्यानं अधिक वेळ सुरू ठेवण्यात येणार आहेत. एडमिशन के साथ अपॉइंटमेंट लेटर भी. बी सिविल, कंप्यूटर्स, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक एंड टेलीकम्युनिकेशंस, IT and mechanical. MA Computers, Electronics, IT and Mechanical, Diploma Engineering, Mechanical and Computer, MBA Finance, HR and Marketing, BCA, BBA, MBA and MCA for Engineering और साथ ही D.Pharm, B.Pharm और M.Pharm भी. Siddhant International School CBSE from nursery to 5th standard. Siddhant College. ट्रांसपोर्ट एवं हॉस्टल फैसिलिटी, 22 एकड़ का विशाल कैंपस, AICT दिल्ली और पुणे यूनिवर्सिटी द्वारा मान्यता प्राप्त. समृद्ध करियर की ओर
सिद्धांत कॉलेज सुदुमरे पुणे। एडमिशन के लिए आज ही कॉल करें या लॉग ऑन करें। आणि याबरोबरच आजचे बातमीपत्र संपले. उद्या पुन्हा भेटूया याच वेळी. नमस्कार.